नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। जैसा स्वभाव माये बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा। तरी अधिकची तयाचा संतोष आथी। तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला। तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा आपण विचार करत आहोत। महाभारतांतर्गत येणारी श्रीमद भगवद्गीता, या भगवद्गीतेचं महात्म्य ज्ञानोबाराय प्रतिपादन करत असताना असं म्हणतात की 18 पर्वाने संपन्न असणारं महाभारत एक प्रकारचं कमळाचं फूल आहे आणि त्या कमळाच्या फुलामध्ये असणारा परागकण किंवा ज्याला मकरंद असं म्हणतात ते श्रीमद भगवद्गीता आहे। किंवा शब्द ब्रह्म हा एक समुद्र आहे, म्हणजे वेद समुद्र आहे आणि त्या समुद्राचं व्यासांच्या बुद्धीने मंथन केल्यानंतर जे नवनीत बाहेर प्रगट झालं त्याला महाभारत असं म्हणतात। त्या लोण्याला ज्ञानाग्नीचा संपर्क झाल्यामुळे कडविलं तर त्याचा सुगंधासहित जो परिपाक झाला त्यालाच भगवद्गीता असं म्हणतात। विरक्त पुरुष याची अपेक्षा करतात, संत सदैव अनुभव घेतात, स्वहमभावाने पारंगत असलेले या ठिकाणी रममान होतात। भक्तांकडून भगवद्गीता ऐकली जाते, ब्रह्मदेव किंवा भगवान शंकर याची स्तुती करतात आणि सनकादिक ऋषी आदरपूर्वक या भगवद्गीतेचं सेवन करतात। ज्याप्रमाणे शरद पौर्णिमेमधून चंद्राच्या किरणातून पाझरणारे अमृतकण अतिशय कोवळे आहेत आणि त्याला वेचणारे चकुर पक्षांची पिलंसुद्धा मवाळ मनाने त्याचं सेवन करतात, त्याप्रमाणे श्रोत्यांनी ही कथा अर्थात भगवद्गीतेतली कथा अनुभवावी, पण याकरता चित्ताला अतिशय हळुवारपणे यावं लागेल। ज्या चित्तामध्ये रजोगुणाचं चांचल्य नाही आणि तमोगुणाचं जाड्य नाही त्यालाच या कथेचा अनुभव घेता येईल, अन्य कोणालाही मात्र कळणार नाही। शब्दा वाचून संवाद करावा, इंद्रियांना कळू न देता याचा भोग घ्यावा आणि शब्दाच्या अगोदर प्रमेयाचे आलिंगन द्यावं किंवा भ्रमर परागकण घेऊन जातात पण कमळ पुष्पाला माहिती होत नाही, तसं या ग्रंथाचं सेवन करण्याचा प्रकार आहे। किंवा आपली जागा न सोडता आकाशामध्ये उदयाला आलेल्या चंद्राला आलिंगन द्यावं, हे ज्याप्रमाणे कुमुदिनी जाणते अशा लक्षणाने गंभीरपणाने स्थिर अंतकरणाने संपन्न जो असेल तो या ग्रंथाला मान्य होईल असं ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात। आणि या सगळ्यांचा परामर्श जगतामध्ये आदर्श श्रोता कोणता असेल ऐकण्याच्या बाबतीमध्ये तर एकच श्रोता आहे, ते म्हणजे भक्तराज अर्जुन। बाकीचे श्रोते ऐकत नाही असं नाही। भागवतामध्ये सूत आणि शौनकादिकांचा संवाद आलेला आहे, तर यज्ञाकर्मातून निवृत्त झाल्यानंतर ते ऐकतात। किंवा परीक्षिती राजा आणि शुकाचार्यांचा संवाद भागवतामध्ये आला, निवांत ते ऐकतात। पण रणांगणामध्ये सगळी प्रतिकूलता असतानाही ज्याच्या एकाग्रतेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, जो प्रतिकूलतेमध्ये ऐकतो तोच खऱ्या अर्थाने ऐकत असतो। आपण याचा कायम विचार करतो। ऐसिया समयी कर्कसे भोगीच तस्वानंद राज्य कैसे। आजी भाग्योदय हा नसे अनेके ठाई। ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे की अर्जुनाच्या पंक्तीला बसून श्रवण करण्याची योग्यता आपल्या सर्वांच्यामध्ये आहे। जे आपणची अर्जुनाची पांती परिसण्यायोग्य होती अशा संतांनी कृपया माझ्या व्याख्यानाकडे लक्ष द्यावं। म्हणजे अर्जुनाच्या योग्यतेचे नाहीत त्यांनी बसू नये असा अर्थ याचा घ्यायचा नाही। ज्ञानोबारायांनी अधिकाऱ्याचा विचार केलेलाच आहे। ज्ञानोबाराय म्हणतात, जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरुंडी, ते वाचून येथीची गोडी नेनती ऐक अनिक। ज्यांनी आत्मबोध प्राप्त होण्यासाठी
स्वर्ग आणि संसाराला ओवाळून फेकून दिला आहे असे निष्काम काम या ग्रंथाचे अधिकारी आहेत, असा ज्ञानोबाने अधिकाऱ्याचा विचार सांगितला. पण या ओवीत तो विचार नाही. का बरं? कारण जे निष्काम काम आहे जगातले, त्या सगळ्यांची निवड होता होता ते सगळे ऐकायला आलेले आहेत. आता परत त्यांची निवड करण्याची गरज नाही. जसं मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. सैनिकांची आपण भरती करतो की नाही? मग सगळ्या भरलेल्या त्रैलोक्यामध्ये एका एका चांगल्या चांगल्या व्यक्तीची निवड करावी, तिथं अधिकाराचा विचार आहे. पण जेव्हा रणांगणावरती सगळे आले, आता तिथे जसा अधिकाराचा विचार करता येत नाही, तसं ज्ञानोबाने इतर ठिकाणी विचार केला आहे. पण समोर बसणारे ज्ञानोबांच्या समोर बसून जे ऐकण्याकरता तयार झाले, ते ज्ञानोबांच्या अंतःकरणातून भावना अशी आहे की सगळे आपण अर्जुनाच्या योग्यतेचेच आहात. आणि का नसेल बरं? कारण सांगणारेच महाविष्णू आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. त्यांच्यासमोर खरं असं आहे, वक्त्याच्या शब्दाला पेलण्याकरता समोरचा श्रोताही तेवढ्या योग्यतेचा असावा लागतो. कैमुत्तिक न्यायाने सांगतो, ज्ञानोबा म्हणतात, भगवंताचं वचन सागराप्रमाणे आहे. श्रीकृष्णोक्ती सागरा. आणि मग सागराला एका घोटामध्ये प्राशन करायचं सामर्थ्य एका अगस्त्य ऋषीशिवाय अन्य जसं कोणाकडे नाही, तसं भगवंताचं वचन सागराप्रमाणे अथांग आहे. तर भक्तराज अर्जुन एका घोटात श्रवण करतात, याचा अर्थ ते अगस्त्य आहे. म्हणजे अर्जुनाशिवाय जर देवाचं वचन कोणाला श्रवण करता येत नाही, एवढी योग्यता आहे, तर तेच भगवान श्रीकृष्ण नेवाशामध्ये ज्ञानोबांच्या रूपाने सांगतात. आणि ज्या अर्थी सगळे श्रोते असं म्हणतात, मध्यंतरी काही ठिकाणी परितो रसातिशयो मुकळी ग्रंथार्थ दीप उजळी करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. ज्ञानोबा भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्यांच्या वचनांना झेलण्याचं किंवा पेलवण्याचं सामर्थ्य, श्रवण करण्याचं सामर्थ्य समोरच्या श्रोत्यांमध्ये जर असेल, तर याचा अर्थ सगळे समोरचे श्रोते अर्जुनच आहेत. अहो अर्जुनाची पांती जे परिसन या योग्य होती, तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. मग क्षमा कशाची मागितली? अवधान द्यावे एवढा शब्द फक्त अधिक निघाला ज्ञानोबांच्या मुखातून, तर त्या शब्दाची ज्ञानोबा क्षमा याचना करतात. कारण हे संत आहेत, हे आपल्यावर कृपा करणारे आहेत, आणि यांना आपण अवधान द्यावं म्हणजे तुमचं अगोदर लक्ष नाही असं म्हणण्यासारखं होईल ना. पण प्रभो, हे सलगी म्या म्हणितल्या, हा लढिवाळपणाने मी भाव प्रगट करत आहे. चरणा लागोनी विनविले, अवधान द्यावे ही माझी आज्ञा नाही, चरणाला स्पर्श करून केलेली विनंती आहे. कधी कधी शब्द एकच असतो, पण त्या शब्दातलं तात्पर्य लक्षात आलं पाहिजे. एखादा शब्द आज्ञाकारकही असतो, आज्ञार्थ म्हणतात, कधी कधी विधी अर्थही असतो, आणि कधी कधी त्या शब्दामध्ये मात्र विनंती असते. या शब्दामध्ये चरणा लागोनी विनविले, मग लढिवाळपणा तरी का केला प्रभू? सखोल हृदय आपुले म्हणवून या. ज्याचं हृदय फार अथांग सखोल असतं ना, त्याच्यासमोर लढिवाळपणा करता येतो. नाहीतर एखाद्याचं अंतःकरण जर सामान्य असेल तर लढिवाळपणा केला कधी कधी आपल्याला अनुभव येतो. बघा, आपण आपल्या स्वभावानुसार एखाद्या पुरुषाची थट्टा मस्करी विनोद करायला जातो, पण त्याला त्यातला विनोद कळतच नाही. तो त्याला हल्लीच्या भाषेमध्ये सिरियसली घेतो, त्याला तो विनोद कळत नाही. म्हणजे त्याचा अंतःकरण सखोल नाही, आणि सखोल नसल्यामुळे त्याला आपण केलेला विनोद किंवा लढिवाळपणा सहन होत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात तसं आपलं नाही, हे मला चांगलं माहिती आहे. प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या, मी आपल्याजवळ विनवणी करत आहे किंवा लढिवाळपणाने आपली प्रार्थना करत आहे. आता तुम्ही माझा अंगीकार केलेलाच आहे, त्यामुळे जरी माझ्याकडून काही उणेपणा झाला तरी त्याकरता मी प्रार्थना करावी असाही भाव आता राहिला नाही. हेच ज्ञानोबापुढे दृष्टांत देऊन सांगतात. जैसा स्वभाव माये बापांचा, या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं पुढे, 64 आणि 65 ओवीचा. जैसा स्वभाव माये बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिक तयाचा
किंवा काही ठिकाणी पाठ आहे, अधिकची तयाचा संतोष आथी तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला तरी उने सहजे उपसाहला. काही ठिकाणी आणखीन एक पाठ आहे, तरी उने सहजे उपसाहाल प्रार्थुर काही. असे 2-3 पाठभेद आहे, सगळ्यांचे अर्थ लागतात. उदाहरण देतात, जरी मी लढिवाळपणा करत आहे आणि लढिवाळपणा करता करता जर माझ्याकडून बोलण्यामध्ये काही उणेपणा झाला असेल तरी तो आपण सहन कराल, एवढा वक्त्याला श्रोत्यांच्या विषयी विश्वास असावा. आणि मग त्यातून जो संवाद प्रगट होतो ना, ती एक गोडीसी आहे कांटाळे. मग त्या संवादाच्या गोडीला तुलना करता येत नाही. गुरुवर्य बाबा सांगत असतात की नाही, धोंडा महाराजांचं वाक्य सांगतात की वक्ता आणि श्रोता यांचा रक्तगट जुळला पाहिजे. रक्तगट म्हणजे शरीरातला नाही बरं, त्याचे ते 4 प्रकार रक्ताचे वेगळे आहेत, तो नाही. त्यांचा आवडीचा विषय एक झाला पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारची उणीव श्रोते वक्त्यामध्ये पाहत नाहीत. चांगला आहे का? एखादा वक्ता जर बोलता बोलता चुकला आणि श्रोत्याचं अंतःकरण सखोल असलं किंवा लढिवाळपणा सहन करण्याकरता योग्य असेल तर ते वक्त्याचा उणेपणा कधीच पाहत नाही. पण जर तसं नसेल आणि वक्ता किती सुष्ठू प्रकारे जरी चांगला बोलला तर मग त्याच्यामध्ये काही ना काहीतरी दोष पाहिला जातो. कुठंतरी कीर्तनात असं ऐकलं होतं, आता लोकांच्या अपेक्षा फार बदललेल्याच आहेत. मग एखादा वक्ता चांगला बोलला आणि उणेपणा काहीच निघाला नाही तर मग खालच्या माणसाला महाराजाला कुठं स्वर होता, म्हणजे स्वरात उणेपणा काढला. बरं एखाद्याचा स्वर आहे, तालच नव्हता. बरं ताल स्वर आहे तर पाठांतरच नाही. सगळं आहे, पाठांतर आहे, ताल स्वर आहे, सगळं आहे. आता उणेपणा कसा काढायचा? महाराजांची मावशी तंबाखू नाही का खात, म्हणजे तिकडे गेले ते. असं कशात उणेपणा काढू शकता का? त्याचं कारण सखोल अंतकरण नसतं. लढिवाळपणा तिथंच करता येतो जिथं अंतकरण समजून घेऊ शकतं. याकरिता ज्ञानोबारे उदाहरण देतात, ज्याप्रमाणे स्वभाव मायेबापांचा, स्वभाव घेतात पण कोणाचा? आईवडिलांचा. एकतर निसर्गामध्ये निसर्गतः भगवंताने वात्सल्य शक्ती जी आहे ना, ती माता भगिनीच्या अंतकरणामध्ये पूर्णतया प्रगट केलेली आहे. आपल्याला अनुभव येतो बघा व्यवहारामध्ये. जर समजा आपल्याला भूक लागली, कधी कधी आपण जातो ना प्रवासाला किंवा सप्ताहामध्ये, आणि एखाद्या व्यक्तीला जर आपण म्हटलो मनुष्याला की मला भूक लागली, तर तो म्हणतो महाराज हे 50 रुपये घ्या किंवा 100 घ्या आणि प्रवासामध्ये कुठंतरी जेवण करा, मला वेळ नाही. पण जर आपण हाच भाव एखाद्या आईसमोर किंवा भगिनीसमोर असं म्हटलं की मला भूक लागली, फक्त महाराज 10 मिनटं थांबा, गरम गरम स्वयंपाक तुम्हाला करून देते, असं म्हणतात की नाही. आणि अजूनही आपण जाऊन बघा बा, जर एखाद्या व्यक्तीला घाई असेल यजमानाला, तरी पण पहिली भाकर वार करायलाच मिळते का? स्वभाव आहे. म्हणजे वात्सल्य शक्ती आणि प्रेमशक्ती यांचं वरदान निसर्गतः परमेश्वराने स्त्री शक्तीच्या ठिकाणी प्रदान केलेलंच आहे. म्हणजे अगोदरच तिच्यामध्ये वात्सल्य आहे आणि त्या वात्सल्यामध्ये भर म्हणून जर तिला पुत्ररत्न प्राप्त झालं तर मग ज्ञानोबा ज्याप्रमाणे म्हणतात ना, वर्षाकाळी सरिता जैसी चढव लागे पंडसुता, त्याप्रमाणे अगोदरच वात्सल्य, त्यामध्ये पुन्हा पुत्ररत्न प्राप्त झालं तर ते वात्सल्य नदीप्रमाणे किंवा चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जातं. ज्ञानेश्वरीमध्ये स्वभाव आले बघा, एक आईचाही स्वभाव आला आहे आणि एक वडिलांचाही स्वभाव आलेला आहे. वडिलांचा स्वभाव आला आहे 9व्या अध्यायामध्ये. ते लहान मुलगा रांगत रांगत येतो बघा, रांग तुरंगणी चोरी तो लोणी, असं येतं की नाही, किंवा रंगनी रंगनाथ तोम्या देखील सई. मग तो लहान मुलगा रांगत रांगत येतो, वडील जेवण करत असतात, वडिलांच्या ताटासमोर बसतो, ताटातलाच घास घेतो. कमवला कोणी? वडिलांनी. आणि तो ताटातला घास घेतो आणि त्याच्या लहान हाताने वडिलांना भरवण्याकरता हात सरसावतो बघा पुढे. आता त्याची उंची आणि वडिलांची उंची फरक आहे, किंवा त्याच्या हाताचं अंतर आणि वडिलांच्या मुखाचं अंतर याच्यामध्ये पण फरक आहे. पण वडील असं नाही म्हणत, बाळा हे कमवलेलं मी आहे,
आणि तो फुकटच माझ्यावर वजन टाकतो. पंक्तीप्रमाणे इथं वाडा आणि तिथं वाडा असं आहे का काही. बाळक बापाची ताटी रेगे आणि बापातेच जीव लागे की तो संतोष लेनी वेगे मुखची ओढवी. लहान मुलगा वडिलांच्या ताटासमोर विराजमान होतो आणि त्यातलाच घास वडिलांच्या मुखामध्ये भरविण्याचा प्रयत्न करतो. मग वडिलांना आनंद होतो की तो संतोष लेनी, तिथं पण संतोष आला आहे बघा, आणि याही ओळीमध्ये संतोषच आलेला आहे की तो संतोष लेनी वेगे. त्या वडिलांना इतका आनंद होतो, यापेक्षा आनंद जगात कोणता मोठा नाही बरं. वडिलांना असं वाटतं की मुलांनी आपल्याला एक घास अन्न भरवावं आणि हे मुलांनी शेवटपर्यंत ध्यानात ठेवावं वडिलांच्या. नाहीतर मग मुलं शिकायला विदेशामध्ये आणि आईवडील वृद्धाश्रमामध्ये, असं नाही. अंतिम काळापर्यंत घर श्रीमंत तेव्हाच आहे जेव्हा वृद्ध माणसं घरामध्ये राहतात. इतका आनंद होतो त्या वडिलांना. पैशाची गरज नाही, सन्मानाची गरज नाही, पण आपला मुलगा जर आपल्याला घास भरवत असेल की तो संतोष लेनी वेगे, अतिशय वेगाने आपलंच मुख त्या मुलाच्या हातापर्यंत घेऊन जातो. हा झाला वडिलांचा स्वभाव. एक आईचा स्वभाव आला आहे 18व्या अध्यायामध्ये की त्या लहान मुलाचं संगोपन करत असताना ती आई 2 प्रकारची संपत्ती नष्ट करते. कारण मुलाला जन्म जर घालायचा असेल, मुलगा जन्माला जर घालायचा असेल, जन्म द्यायचा असेल मुलाला, तर स्त्रीचं असणारं संपूर्ण शरीर जवळपास नाहीसं होतं. आणि त्या मुलाची काळजी करते, म्हणजे मनाची पण संपत्ती नष्ट होते. आणि अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, परी जीवे उबगणे ही स्थिती न पाहे माय. आपल्याला वडील आणि माय म्हणजे आई जर सांगायची असेल तर ज्ञानेश्वरीतून सांगायची. भरपूर ओव्या आहे, काही दुसरं पाण्याची गरज नाही. अंगा जीवाची संपत्ती वेचवणी, अंगाची म्हणजे शरीराची. कारण लहान मुलाला जन्म द्यायचा असेल तर त्या स्त्रीचं तारुण्य, तिची असणारी शारीरिक संपत्ती, कारण नूतन जन्मच होतो ना बाळकाचा, म्हणून आपल्या शरीरातला एक पिंड काढायचा, मांसाचा गोळा, आणि त्या मांसापासून काय करायचं, एक नवीन शरीर तयार करायचं. म्हणजे आपलं शरीरच दिलं की नाही स्त्रीने. अंगाची संपत्ती त्याला म्हणतात, किंवा जीवाची संपत्ती. सारखी लहान मुलाची ती काळजी करत राहते. काही करा पण मुलाला शिकवा. गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, ते लहान मुलं जे असतात ना, ते खेळण्याचं वय असतं त्यांचं. आणि खरं आहे की लहान मुलं आहे ना, खेळलेच पाहिजे. फार लहान वयामध्ये त्यांच्यावर शिक्षणाचा भार देऊ नये. लहान मुलाने लहानपणात नाही खेळायचं, मग खेळायचं कधी. ते त्या रम्य ते बालपण, बहुतेक आता पुढं सर्व हानीबंदही शाळेत येणार नाही. रम्य ते बालपण राहिलंच नाही, मग कठीण ते बाळपण असा शब्द येईल आता इथून पुढं. फार कठीण आहे. आपल्याकडे सुद्धा ग्रंथाचं एवढं ओझं नाही आहे जेवढं सध्याला लहान मुलांच्या स्कूल बॅगमध्ये ओझं आहे. त्याने तो डबा न्यायचा का पाण्याची वॉटर बॅग न्यायची का, ते मग शाळेतल्या वह्या वेगळ्या, घरातल्या वह्या वेगळ्या. आणि असा एक आठवडा जात नाही की शाळेमध्ये एखादा प्रोजेक्ट येत नाही. हे चित्र काढून आणा, ते चित्र काढून आणा, त्याच्यानंतर हे करा ते करा. त्या मुलांच्या पाठीमागे खूप व्यवस्था आहे, पण मुलाच्या वेदना कोणीच जाणत नाही, फक्त मला कळतात त्या, बाकी कोणालाच नाही. शासनालाही कळत नाही, समाज सुधारकाला नाही, शाळेतही कोणाला कळत नाही. किती दडपण आहे मुलांवर. तुम्ही बघा सध्याला मुलं तणावामध्ये आहे. लहान मुलं खेळलेच पाहिजे. खेळल्याशिवाय त्यांचं शरीर, मन, बुद्धी हे चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकत नाही. फक्त ते म्हणतात की आमच्या शाळेमध्ये प्ले ग्राउंड आहे. आणि कशाच प्ले ग्राउंड? काही नसतं. बघा 2-3 काहीतरी खेळणे आणतात, मुलं तेच खेळून खेळून बेजारही होऊन जातात. ते आपले असे खेळले पाहिजे, मोकळे मातीत खेळले पाहिजे, म्हणजे मातीतले गुणधर्म त्यांना लागतात. म्हणजे गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, ते लहान मुलं खेळण्यात जास्त लक्ष असतं त्यांचं. मग ती आई त्याला, आता स्कूल बस आली लहान मुलांना शाळेमध्ये, मी स्वतः अनुभवला. आपल्या गावाकडे स्कूल बस नाही. मग एखादा मुलगा जर गैरहजर राहिला तर मग शिक्षक म्हणायचे, 4 जण जा रे, उचलून आणा त्याला. आणि मग त्याला 4 जण उचलून आणायचे. तो आखूड चड्डीवर, त्याच्या हातामध्ये पुन्हा गोट्या, ते अवघडच खेळ असतं त्याचा सगळा. पण त्याला ते उचलून आणायचे आणि मग शिक्षकाच्या समोर ठेवलं. कसं तरी तो शाळेत, आता शाळेमध्ये सगळं मिळतं आहे,
असा मुलगा खेळतो बघा. मग ती आई त्या मुलाला घेऊन जाते आणि त्या अंगणवाडीतल्या शिक्षिकेला सांगते, बाई काही करा, माझ्या मुलाला शिकवा बरं. ही जीवाची संपत्ती, मनातली काळजी असते. काही करा पण याला शिकवा. पण ध्यानात ठेवा, हा इतर मुलासारखा नाही बरं. हा ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता, कैसा येईल हातागे. हा कोणाच्या हातात सापडत नाही. सगळ्या मुलापेक्षा हा जास्त चॅप्टर आहे. तुम्हाला कधी काही कारण सांगून निघून जाईल सांगता येत नाही. मग ती आई त्या असणाऱ्या शिक्षिकेच्या हातामध्ये पेपरमिंटच्या गोळ्या देते. त्या पांढऱ्या गोळ्या असतात ना, आणि म्हणते एक काम करा, 2 त्याला द्या, 4 तुम्ही खा, पण त्याला शिकवा. हे बाबांचं वाक्य आहे. याला म्हणतात अंगा जीवाची संपत्ती, वेचवणी करी बाळाची पाळती परी, परंतु जीवे उबगणे, पण मनातून कंटाळावं, ही स्थिती माय न पाहे. बरं काय म्हणजे सुंदर व्याख्या आहे, जबरदस्त व्याख्या आहे की नाही. आई माय शब्द आला आहे ज्ञानोबारायांचा, ज्याच्यामध्ये माया आहे. माया म्हणजे प्रेम, तिला म्हणतात माय. शब्द मराठवाड्यामध्ये वापरला जातो बरं, मायवो असं म्हणतात. माय शब्द वापरला जातो, त्यामध्ये माया आहे. तुम्ही इंग्रजीतला कोणताही शब्द वापरा, आई माय या शब्दांची ते कधी बरोबरी करू शकणार नाही. ती जीवामध्ये कंटाळत नाही. जीवे उबगणे, चांगलं ध्यानात ठेवा, हे गर्भपात करणं आणि भ्रूण हत्या करणं हे त्या मातृत्वाला लागलेला कलंक आहे. कारण ज्ञानोबारांची व्याख्या काय आहे, अंगा जीवाची संपत्ती, वेचवणी करी बाळाची पाळती परी, जीवे उबगणे, पण मुलाला कंटाळावं ही स्थिती कधीही आई पाहत नाही. दिवसभर काम करायचं आणि तिला डोळा लागला की हा राजा दिवसभर झोपलेला असतो, रात्री जागा होतो, रडत असतो, पण आई त्याला कंटाळते कधीच नाही. कितीही मुलगा रडू द्या, आई लगेच त्याला उचलून घेतले. आईने उचलला की तो शांत होऊन जातो. हा आईचा स्वभाव आहे. आणि ज्ञानोबा त्यांच्या दोघाचाही स्वभाव एकत्र करतात या ओळीमध्ये. जैसा स्वभाव मायबापांचा आई वडिलांचा स्वभाव आहे. कोणता? अपत्य बोले जरी बोबडी वाचा. त्या हस्तामलक नावाचा ग्रंथ आहे ना, त्यामध्ये कथा आलेली आहे. नेमका असा आहे की बोबडी वाचा आणि अपत्य या दोन्ही शब्दाचा संबंध आला आहे. श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज एका गावामध्ये भिक्षा मागण्याकरता जातात. कथा आपण बऱ्याच वेळा ही पाहिलेली आहे. मग श्रीमंत लोक त्यांना आग्रह करतात, आमच्या घरी या, आमच्या घरी या. जात नाही कोणाच्याच घरी. आणि जाऊ नये वारकऱ्याने. जयाची द्वारी तुळशी वृंदावन, त्याच घरासमोर जावं. पण आपल्याला सेल्फी काढायची असते आणि आपण श्रीमंत लोकांच्या बंगल्यासमोर जातो. जाऊ नये तिथं. सीताराम महाराज तर नाही जात बघा. लोक म्हणले बाबांना आमच्या घरी घेऊन या. तयार आहे, माळी घालावं लागतील. सगळ्यांच्या गळ्यात तुळशीची माळा असेल तर मग बाबा त्या घरामध्ये पाऊल ठेवतील. एकदम चांगला नियम आहे. तो नियम आपणही केला पाहिजे. पण आपल्याला असं वाटतं मग लोक पुढच्या वर्षी बोलवणार नाही, त्यामुळे मग आपला प्रभाव नाही पडत ना. पण पथ्य पाळलं पाहिजे बघा. मग शंकराचार्यजी विचार करतात की आपल्याला या घरी जायचं आहे. ओम भवते भिक्षाम देही. भिक्षा मागितली, त्या मातेनं भिक्षाही वाढली, पण चेहरा मात्र म्लान झालेला होता, उदासीन. आई नाराज का आहात? म्हणजे महाराज काय सांगावं. प्रापंचिकाला उदासीनता सांगण्याकरता एक कारण नसतं, अनेक कारणं असतात. काय कारण? मुलगा प्राप्त नव्हता तेव्हा अप्राप्तीचं दुःख होतं. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. मुलगा प्राप्त नाही म्हणून अप्राप्तीचं दुःख. आता प्राप्त झाला तर बोलत नाही म्हणून दुःख. मुलगा जन्माला आला तर जन्माला आल्यापासून बोलला नाही, आता 8 वर्षाचा झाला आहे, बोलत नाही. वडिलांना काही मागत नाही, मलाही भोजनाकरता काही अपेक्षा करत नाही. त्याने कधी मला मातृत्व सुखच दिलं नाही, स्तनपानसुद्धा केलं नाही, आणि त्यामुळेच मी नाराज आहे. जर याचा संस्कार झाला असता, म्हणजे हा बोलला असता ना, तर गायत्री मंत्राचा संस्कार करून ब्राह्मणत्व दीक्षा दिली असती. पण हा मुलगा काही बोलत नाही. शंकराचार्याने पाहिलं त्या मुलाकडे, लक्षात आलं हा मुलगा सामान्य नाही, पण आईवडिलांना याचं महत्त्व नाही. हा धुळीमध्ये पडलेल्या रत्नाप्रमाणे आहे. मग त्याला प्रश्न केला ना, कस्त्वं शिशो कस्य कुतोसी गंता किन्नामते तुम कुत आगतोसी एतन्मयुक्तम वदचार्भकत्वं मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोषि.
तो मुलगा आतापर्यंत बोललाच नव्हता. आणि मग त्या मुलाने शंकराचार्यांनी प्रश्न विचारल्याबरोबर आता शंकराचार्यांचा प्रश्न म्हणजे वाक्यकृपा होती. आणि ती वाक्यकृपा मिळाल्याबरोबर त्या मुलाने आपल्या आत्मबोध हातात ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट सांगितला. नावच पडलं हस्तामलक. हस्तामलकाचार्य हे त्यांचं नाव आहे. मग त्यांनी उत्तर दिलं, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः. असा मुलगा नंतर बोलला. आईवडिलांचा भाव असा असतो की मुलगा नाही जरी असा बोलला संस्कृतमध्ये तर कमीत कमी बोबडा तरी बोलावा. आणि जर बोबडा बोलला तर त्याचा आनंद होतो. शब्द आला बघा अपत्य. तिथं नाथ महाराजांनी असं उदाहरण दिलं आहे, जो प्राप्त झाल्यानंतर नित्य आपत्तीच येते त्याला अपत्य म्हणतात. ज्याच्यामुळे आपत्ती येतात ना त्याला अपत्य म्हणतात. हे आपल्याकडे शब्द विनाकारण नाही आलेले. अपत्य, वत्स, मुलगा, बाळ, ज्याला कळत नाही त्याला बाल असं म्हणतात. आणि वय वाढलं तरी त्याला बालच म्हणतात. वयाच्या प्रबोधे विचारजा नाही समान तो देही बाळकाशी. बालत्व हे ठराविक वयापर्यंत असतं. नंतर किशोरावस्था, नंतर तरुणावस्था, पौगंडावस्था या सगळ्या वयाच्या अवस्था आहे. पण जो जन्माला आल्याबरोबर बहुसाल भोगी आपत्ती, ते फार मोठ्या आपत्ती सहन कराव्या लागतात. एकतर गर्भस्थापनेमध्ये आपत्ती आहे, म्हणजे गर्भ वाचेल की न वाचेल म्हणून तो सांभाळावा लागतो. बरं, त्याचा जन्म होत असताना तो पुन्हा व्यवस्थित जर आला तर नाही तर मग येताची कर्मजाड तुझी मान अडकली. प्रसंग बिकटच आहे. म्हणून तर त्याला बाळंत पण म्हणतात. एकतर बाळ नाहीतर मग स्त्रीचा अंत. मग आपत्तीचा आहे की नाही. बरं, जन्माला आला तो कुणाकुणाचे भांडणं घेऊन येईल काही सांगता येत नाही. पुन्हा आपत्तीचा आहे. पण आशातून जर सुपुत्र जन्माला आला तर सगळ्या कुळांना तारणार आहे. ज्ञानोबा म्हणतात स्वभाव आहे आईबापांचा की आपत्य जरी प्रसंगामध्ये बोबडी वाचा बोले, तो फार काही स्पष्ट अस्खलित बोलला नाही. समजा एखादा मुलगा बोबडा बोलत असेल आणि आई स्वयंपाक करते आहे आणि तेवढ्यामध्ये कोणीतरी विष्णू सहस्रनाम लावलं. विष्णू सहस्रनाम त्यामध्ये सुद्धा दक्षिण भारतातले उच्चार तर आणखीन चांगले बघा. तुम्ही दक्षिण भारतातले कोणतेही स्तोत्र ऐका, कोणतेही, त्या स्तोत्रांचे उच्चार फार सुंदर आहेत. मग असं विष्णू सहस्रनाम एकीकडे सुरू आहे आणि एकीकडे तो मुलगा बोबडा बोलतो आहे. आईला जर आपण विचारलं त्या बालकाच्या की या दोघापैकी कोण चांगलं बोलतं, आई म्हणे कोण म्हणजे हा प्रश्नच गेला वाया, माझाच मुलगा चांगला बोलतो आहे म्हणे. विष्णू सहस्रनामाला तेवढी किंमत नाही. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात की जसं त्या हसत तसे शिव्या देतात त्या गवळणी भगवंताला शिव्या द्यायच्या. मग ते भगवंताला शिव्या खाण्याची सवय तेव्हापासून आहे. कलियुगामध्ये जनाबाईंनी पूर्ण केली देवाची इच्छा. द्वंद्व झाला तुझा दरबार, शिव्या. मग आता शिव्या दिल्या तर भगवंताला असं वाटायचं वा काय स्तुती स्तोत्र चालू आहे आपले. आणि विष्णू सहस्रनाम देव असं कानात बोटं घालतो, ऐकावं असं वाटत नाही देवाला. प्रेम महत्त्वाचं आहे त्यामध्ये. अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तर ज्ञानोबांनी शब्द कसा वापरला, तरी तयाचा संतोषार्थी तयाचा अधिकची संतोषार्थी. म्हणजे संतोषार्थी आणि अधिकची संतोषार्थी याच्यात काय फरक आहे बरं. याच्यात फरक असा आहे, आईबापांचा मुलगा जर बोलला, बघा बरं, बोलला तर संतोष आहे आणि आपला आहे म्हणून बोबडा बोलला तर जास्त संतोष आहे. कारण तो आपला आहे ना, स्वतःचा. प्रेम त्यामध्ये आहे. नुसता बोलला तर नाही, स्वतःचा मुलगा आहे. स्वतःचा मुलगा असल्यामुळे जर तो बोबडा बोलला तर त्याचं प्रेम अत्यधिक आहे. हा ज्याप्रमाणे आईवडिलांचा स्वभाव आहे तैसा, त्याप्रमाणे तो मी अंगीकारीला सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थुकाई. हा अक्षपार्थाने बरं, मी तुम्हाला काय प्रार्थना करावी. तैसा, ज्याप्रमाणे आईवडिलांचा स्वभाव मुलांच्या विषयी असल्यामुळे बोबडा बोलला की त्यांना जास्त संतोष होतो, तैसा त्याप्रमाणे तुम्ही माझे सज्जन मायबाप आहात आणि मी
अपत्य म्हणजे बालकाच्या ठिकाणी आहे. तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे. अंगीकार म्हणजे स्वीकार केलेला आहे. सज्जनी आपुला म्हणिताला, या ओवीमध्ये 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत. एक तर सज्जनांनी ज्ञानोबाराय आमचे आहेत, हा ज्ञानोबा आपुला हे आमचे आहेत असं म्हटलं आहे. आणि दुसरी गोष्ट अंगीकार म्हणजे स्वीकार केलेला आहे. स्वीकार केल्यानंतर उणेपणा पाहिला जात नाही. आणि आपलेपणा जेव्हा म्हटला जातो तेव्हा प्रेमाचा वर्षाव झाल्याशिवाय राहत नाही. या आपुलेपणामध्ये आपुलेपणाच आहे. सज्जनी आपुला म्हणिताला, यात आपुलकी आहे. आणि अंगीकारीला या शब्दामध्ये ज्याप्रमाणे गावामधून जर एखादा ओढा वाहत असेल आणि गंगेने जर त्याचा अंगीकार केला तर आता त्याच्यामध्ये उणेपणा पाहिला जात नाही. ज्ञानोबा म्हणतात ना, हा गागावरसे भरले पाणी पाठी पाय देता आले, ते गंगा काय म्हणितले परते सर. गावातल्या सगळ्या प्रकारचं शुद्ध पाणी वाहत आहे आणि ते पाणी गंगेमध्ये आलं तर गंगा त्याचा अंगीकार केल्यामुळे आता थोड्याशा अंतरावर तो नाला मिळतो आहे. आणि अलीकडच्या भागामध्ये चांगले माणसं स्नान करतात, मग ते गंगेचं आचमन घेतात. पाणी कुठून आलं आहे? त्या ओढ्यातून आलं आहे. पण गंगेला मिळाल्यामुळे आता ते गंगा जल होतं. तसं तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे. मी अंगीकारीला, मला स्वीकारला आहे, माझा अंगीकार केलेला आहे. आणि सज्जन असणारे आपण, जे सतनाम परमात्मा, जन म्हणजे लोकांच्यामध्ये, जे लोकांच्यामध्ये परमात्म्याला पाहतात, ज्यांची व्यापक अनुभूती आहे, अशा सज्जनांनी हा ज्ञानोबा आमचा आहे असं म्हणून माझा स्वीकार केला आहे. आपली सगळी धावपळ आहे ना जीवनातली, याकरिताच असावी. देवाने आपल्याला आपलं म्हणावं किंवा संतांनी आणि गुरुजनांनी आपल्याला आपलं म्हणावं, पण आपले सगळे जीवनातले प्रयास जे चालू आहे ना ते लोकांनी आपल्याला मान्य करावं याकरता चालू आहे. बघा सगळ्यांच्या, हे सगळे सध्याला जे फार मोठी व्यस्तता आहे ना, धावपळ आहे, याचं एकच कारण आहे की फक्त समाजाने आपल्याला मान्य करावं. आणि मग याच्याकरता काय काय करता येईल, जेवढ्या युक्तिप्रयुक्ती वापरता येतील तेवढ्या सगळ्या आपण वापरतो. जीवनातला काळ व्यर्थ करतो. फक्त लोकांनी आपल्याला लाईक्स करावं एवढीच आपली अपेक्षा. किती मोठा काळ जातो. खरं असं आहे, वारकरी संप्रदायातला साधक हा रत्न आहे. आणि रत्नाने असं कधीच म्हणू नये की सगळ्या बाजारात मला किंमत मिळावी, कारण त्याचे पारखे वेगळे. जगामध्ये सगळ्याचं गिराईक आहे. रत्नाचं पण गिराईक आहे, गाजराचं पण गिराईक आहे. रत्नाने मग भाजीपाल्याच्या बाजारात जाऊन उभं राहू नये. त्याने असं म्हणू नये की इथे सुद्धा माझी किंमत केली पाहिजे. इथं तुझी कोणी किंमत नाही करणार. फार झालं तर भाजीपाला मोजण्याकरता दुसऱ्या पारड्यामध्ये तुला टाकतील बघा पासंगासाठी. रत्नाची किंमत कुठं आहे? रत्न पारखे लोकांच्यामध्ये. तसा वारकरी साधक हा रत्न आहे. आणि त्याने असं म्हणू नये की समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांनी मला मान्य करावं. त्याकरता आपलं जीवन नाही. आपलं जीवन हे संतांना आपण कसे मान्य हो. जसे की नाथ महाराज म्हणतात की नाही ज्ञानोबा यांच्याविषयी, साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. हे जसं नाथ महाराज ज्ञानोबा यांच्याकरता म्हणतात, तसं आपल्याकरताही सज्जनांनी संतांनी म्हटलं पाहिजे की हा आमचा आहे. आपली धावपळ आहे की लोकांनी आपल्याला आपलं म्हणावं. आणि लोक कोणाकोणाला आपलं म्हणतील. एवढी गर्दी आता सध्याला. लोकांनाच प्रश्न पडला की 7 दिवसामध्ये कोणाकोणाला आपल्या घरामध्ये प्रवेश द्यावा. अडचण आहे की नाही. आणि आपलीसुद्धा काही लोकांवर छाप टाकण्याकरता सगळी जीवनातली धावपळ आहे आपली. आपल्याला भगवंतांनी जर बुद्धिमत्ता दिली असेल तर ती परमार्थाकरता वापरता आली पाहिजे. जर काही कौशल्य असेल देवाकरता उपयोग झाला पाहिजे. आपल्याला जर मधुर वाणी असेल तर ती देवाच्या सेवेकरता खर्च झाली पाहिजे. आपण काय करतो, लोकांनी आपल्याला दाद द्यावी, प्रतिसाद द्यावा याकरता आपली वाणी, वक्तृत्व शैली, आपली बुद्धिमत्ता आणि आपल्या जीवनातले अमूल्य क्षण आपण देतो कोणाला? लोकांनी आपल्याला आपलं म्हणावं. कसं काय म्हणतील ते? जनस्मशाने शब्द आहे. लोक स्मशानापर्यंत येतात, म्हणावं आपल्याला कोणी? संतांनी म्हणावं. तैसा तुम्ही मी अंगीकारीला, सज्जनी आपुला म्हणिताला. एवढी ओवी जरी आपल्या लक्षात आली तर जीवनातली आपली खूप मोठी स्पर्धा कमी होईल.
हल्ली याच्याकरता धावपळी सगळ्यांची लोकाला असं वाटतं मान्य व्हावं, लोकमान्य व्हावं आपण. पण वैकुंठवासी गुरु रेगुले बाबा सांगायचे, बुवा आपण लोकांना मान्य होण्यापेक्षा देवमान्य किंवा संत मान्य झालं पाहिजे, याकरता आपले प्रयत्न असावे. फार मोठा जीवनातला कालावधी गेला की मग पश्चाताप येऊन काही फायदा नाही. सुरुवातीला सावध झालं पाहिजे. मग त्याकरता आपलं जीवन लोकांना, म्हणून तर 13व्या अध्यायामध्ये होई बघा, लौकिकाचा उद्वेग शास्त्रांवरी उबग ओगेपणे चांग अतिभर जगे अवज्ञाचे करावी संबंधी सोयीची न धरावी ऐसी ऐसी जीवित चाड बहु जगाने आपली अवज्ञा करावी उन्मत्ते जगे जयाशी खंती न लगे. हे सांगतात ज्ञानोबा आहे की जगाने आपली अवज्ञा केली तरी चालेल, संतांनी मात्र आपण स्वीकार केलाच पाहिजे. सज्जनी आपुला म्हणिताला, ही सगळ्यात मोठी श्रीमंती ज्ञानोबा यांची. मग असं असल्यामुळे जर तुम्ही माझा अंगीकार कराल तर माझ्यामध्ये उणेपणा राहणार नाही. आणि सज्जनांनी जर आपलेपणा माझ्याशी केला असेल, आपुला म्हणिताला आपलं म्हटलं असेल, तर मग माझ्याकडून जर बोलण्यात काही उणेपणा झाला असेल, कोणता अवधान द्यावे. असा जरी माझ्या वाणीतला उणेपणा असेल तरी उणे सहजे, हा उणेपणा आपण सहज सामान्यपणाने अगदी खेळता खेळता उपसाहाला किंवा उपसाहाल सहज माझा उणेपणा आपण सहन कराल. प्रार्थोकाई, मी यासाठी आपली प्रार्थना करण्याची काय अपेक्षा आहे? पुन्हा लढीवाळपणा असे बरं. एकतर अगोदर सलगी म्या म्हणितले, हा लढीवाळपणा, आणि आपुला म्हणितला असं असल्यामुळे झाला माझ्यामध्ये काही उणेपणा तरीसुद्धा तो आपण सहनच कराल. याकरता मी प्रार्थना करण्याची काय गरज आहे? उणेपणा कसा सहन होईल? मला एक आता सहज उदाहरण आठवलं. गुरुवारी डॉक्टर बाबांनी उदाहरण सांगितलं आहे. एका ठिकाणी एका गावामध्ये भगवान शंकराचं मंदिर बांधलं आणि मग भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना करायची होती. मग ते ब्राह्मण मंडळीने सांगितलं की पिंडीची स्थापना करायची. राजा, प्रधानमंत्री, दुसरे असणारे मंत्री, सहकुटुंब सहपरिवार सगळे तिथं जमा झाले, सगळेच्या सगळे. मग आता पिंडीची स्थापना करायची, मान कुणाला द्यावा हा प्रश्न असतो बरं. अहो, कोणी कशामुळे नाराज होऊन काही सांगता येत नाही. कोणी कशामुळं तर कोणी कशामुळं, फार अवघड गोष्टी आहे. आपण एखाद्याकडे पाहून स्मित हास्य जरी नाही केलं तर लोक म्हणते मला भावनी द्याल त्यांनी, असं म्हणजे इतकं अवघड आहे. कोणाचाही मान कशाने दुखवला जाईल. मग ते यजमान सगळे आले आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं भगवान शंकराची पिंड स्थापन करायची, पण एक अट आहे. जी पतिव्रता माऊली असेल ना, तिच्या हातूनच या पिंडीची स्थापना होईल, नाहीतर पिंड काही व्यवस्थित सरळ काही विराजमान होणार नाही. आता सगळ्यांना वाटायचं की आपली असणारी सगळ्या पतिव्रतामध्ये पहिला क्रमांक असेल. पण जेव्हा त्या ब्राह्मणांनी सांगितलं की जर पातिव्रत्य धर्मामध्ये काही उणेपणा आला तर ही पिंड सरळ काही बसणार नाही. आणि मग सगळ्या त्या महिला मागं सरकायला लागल्या. राजाच्या धर्मपत्नीपासून तर सगळ्या मंत्र्यांच्या धर्मपत्नीपर्यंत सगळ्या मागं सरकल्या. त्याला वाटलं बाई बसली तर ठीक आहे आणि नाही बसली तर आपलं हसू येईल जगामध्ये, आपण पतिव्रता नाही असं ठरेल ना. असं करता करता बराच वेळ गेला. मुहूर्त टाळायला थोडासा अवकाश राहिला आणि तेव्हामध्ये एका धनगर आणि ती धनगराची पत्नी ते मेंढ्यांना हाकत त्या रस्त्याने चालले आणि ती गर्दी पाहिली. मग त्या मेंढपाळाच्या धर्मपत्नीने विचारलं, का हो इथं काय आहे, इथं गर्दी कसं काय झाली? आणि आपल्याला काही माहिती नाही बा, आपलं कामाशी काम, आपलं कुठं वेळ आहे बाकीचं पाहायला, आपल्याला मोबाईल पाहायला सुद्धा वेळ नाही, बाकीचं कशाला वेळ आहे म्हणे. मग मी बघून येऊ का? ये म्हणे बघून. तिची जिज्ञासा निर्माण झाली आणि ती गेली. ब्राह्मणाला विचारलं, का हो म्हणे एवढी गर्दी जमा झाली, सगळे लोक स्तब्ध का झाले? म्हणे अट अशी आहे, पतिव्रता माऊलीच्या हातून ही पिंड स्थापन होईल, पण पातिव्रत्य धर्मामध्ये काही दोष घडला असेल तर ही पिंड काही सरळ बसणार नाही, या कोणाचीच हिंमत होईना म्हणे. मग ती म्हणली, मी बसू का? मी पिंड स्थापन केली तर चालेल का? बाकीच्या महिला म्हणे चालेल की, पतिव्रता माऊली, पण पतिव्रता पाहिजे बरं का तू. ते म्हणले काय हरकत नाही. मग तिने अगदी लगेच चांगल्या प्रकारे आसनावरती विराजमान झाली. ब्राह्मण सांगितलं म्हणा मंत्र. ती मंत्र म्हणत असताना मग ते ब्राह्मण म्हटले, म्हणा तुम्ही मम आत्मना,
मला येत नाही म्हणे, तुलाच काय म्हणायचं ते म्हण. मी धनगराची पत्नी, मला कुठं ते मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्तम हे काही मला जमणार नाही म्हणे. तुम्हीच ते मंत्र म्हणा, तुम्ही काय करायचं ते करा, फक्त मला सांगा की पिंड कशी बसवायची. मंत्राचा उच्चार वगैरे झाला, त्याने भगवान शंकराची पिंड बसवली, पण बसवल्यानंतर थोडीशी तिरकस बसली. आता बस झाले ना उन्हेपणा. आता सगळ्या महिला हसायला सुरुवात करतात. म्हणजे लय आली होती आमच्यावर वजन टाकत टाकत, पतिव्रता आहे पतिव्रता आहे बघ. आता वजन टाकत होती की नाही, भगवान शंकरांनी सांगितलं की तू काही पतिव्रता नाही. तिने मनोमन विचार केला, मी तर काया वाचा मनाने माझी अनन्य भावाने पती सेवा केलेली आहे, आणि पातिव्रते धर्मामध्ये मी तर काही उणेपणा येऊ दिला नाही. भगवान शंकराची पिंड तिरकी कसं काय बसली. आणि मग एक दिवस त्याच्या लक्षात आलं की माझे पती जेवण करता करता त्यांना मी दूध वाढत होते, आणि दुधावर साय आली. साईमध्ये फार माऊलींचा जीव असतो, फार फार जावयावर आणि साईवर असं म्हणतात, फार जीव. आणि म्हणे मग ती साय आल्यानंतर मी ती साय ताटात जाऊ नये म्हणून थोडीशी फुंकर मारली. साय मागं सरकली, दूध वाढलं. तिच्या मनात आलं की पतीला वाढता वाढता साय येऊ द्यायला पाहिजे होते आपण, तेवढी का व्हायना आपल्यामध्ये उणेपणा आला की नाही. आणि मग तिने भगवान शंकराला सांगितलं, आणि झालं साय येता येता फुंकर मारली, तेवढ्या रुसाच असतं का, बस नीट. भगवान शंकर पिंड नीट बसली बघा. मला सांगायचं काय, जरी उणेपणा आला असेल तर सहजच भगवान शंकरांनी सहन केला की नाही, कारण अंगीकार केलेला आहे. तसं माझ्या बोलण्यामध्ये उणेपणा जर आला असेल तर आपण सज्जन सहज सहन करणार, याकरता मी प्रार्थना करण्याची गरज काय आहे, अपेक्षा काहीच नाही. तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला. उपसाहला म्हणजे आतापर्यंत आपण भरपूर अपराध सहन केलेलेच आहे, किंवा उणे उपसाहला म्हणजे उणेपणा क्षमा करण्यासाठी. उपसाहला म्हणजे क्षमा करण्यासाठी प्रार्थुकाई मी प्रार्थना आपल्याला काय करावी, हा झाला एक पाठभेद. दुसरा उणे सहजे उपसाहाल असा एक पाठ आहे. माझा जीवनातला उणेपणा आपण सहजच सहन कराल, याकरता मी प्रार्थना करण्याची तरी काय अपेक्षा आहे, असा दुसरा पाठभेदाचा अर्थ. परंतु अपराध तो अनेक आहे, जे मे गीतार्थ कवळूप आहे, ते अवधारा विनवूल आहे म्हणून या. परंतु ज्ञानोबा म्हणतात, अवधान द्यावे हा माझा अपराध नाही. उणेपणा बोलण्यामध्ये राहणं हाही माझा अपराध नाही, परंतु अपराध तो अनेक आहे. अनेक म्हणजे दुसरा, वेगळा. माझ्याकडून आता दुसराच अपराध घडत आहे. कोणता, तो असा की जे मी गीतार्थ कवळूप आहे. गीतेचा जो अर्थ आहे ना, कवळूप आहे, त्याला मी आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे. बघा बरं, एकदा एखाद्या प्रसंगाला गीतेच्या पदापदाचा, चांगला आहे का, भगवंताच्या मुखातून जे श्लोक प्रगट झाले त्या प्रत्येक शब्दाचा पदापदाचा अर्थ सांगता येईल, त्याला म्हणतात गीतार्थ. पण भगवंताच्या मनातला जो भाव आहे तो सांगणं, याला म्हणतात भावार्थ. म्हणून ज्ञानेश्वरीला आपण काय म्हणतो, भावार्थ दीपिका. आणि मधुसूदन सरस्वतींची जो काही ग्रंथ आहे की नाही, गीतेवर व्याख्यान केलं, त्याला म्हणतात गूढार्थ दीपिका. गूढ अर्थ त्यांनी प्रगट केले, आणि भगवंताच्या मनातला भाव तो ज्ञानोबांनी प्रगट केला. म्हणून तर निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात की तुते श्री मुरारी म्हणितले प्रगट करी, जे अभिप्राय गौहरी झाकिले आम्ही, ते देवाचे मनोगत, तो दावित हास्य मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. देवाचं मनोगत म्हणजे वक्तुरेच्छा तात्पर्य, आणि देवाच्या मनातला भाव सांगणं हे फक्त गुरुप्रसाद असल्याशिवाय होऊ शकत नाही. याकरता निवृत्तीनाथांचा पूर्ण प्रसाद आहे, महाप्रसाद. म्हणून एखाद्या व्यक्तीला गीतेचा अर्थ पदापदानुसार सांगता येईल, प्रक्रिया सांगता येईल, पण गीतेचा खरा अर्थ काय आहे, भगवंताला यातून काय म्हणायचं आहे, हे फक्त ज्ञानोबाऱ्या सांगू शकतात. का, कारण त्यांच्यावर निवृत्तीनाथांचा पूर्ण गुरुप्रसाद प्राप्त आहे.
ज्ञानोबारा काय म्हणतात, जे मी गीतार्थ कवळू पाहे हा माझा अपराध आहे. एक थोडासा बारकावा सांगू का? ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी अपूर्व टीका आहे बघा. भगवद्गीतेवर गुरुवारी श्री मारुती बाबा सांगतात कीर्तनामध्ये की मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे की गीतेवर जवळपास जगामध्ये 700 टीका आहेत. म्हणजे गीतेवर 700 ग्रंथ तयार झाले वेगवेगळ्या भाषेमध्ये. पण ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरीची सर कशालाच येणार नाही. म्हणजे गीतेचं व्याख्यान करत असताना ज्ञानोबा जेव्हा ज्ञानेश्वरीची रचना करतात ती रचना अपूर्व स्वरूपाची प्रगट होते. ज्ञानोबा काय म्हणतात त्या रचनेला, परी तो अपराध आहे. परी तो अपराध अनेक आहे. मग ज्ञानोबारायांच्या अपराधातून जर ज्ञानेश्वरी तयार होत असेल तर आपल्याकरता असे अपराध अनेक झाले तरी चालते. कारण त्यांच्या अपराधातून सुद्धा साधकांची तृप्ती होत आहे. किंवा ज्ञानोबा म्हणतात, म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की घेतायसे गोड आत उडले. माझं रिकामं तोंड होतं आणि त्याने बडबड केली. त्या बडबडीतून असा अपूर्व ग्रंथ तयार झाला. मग आता अपूर्व ग्रंथ तयार होत असेल तर ज्ञानोबारांची बडबडही चांगलीच आहे. आणि त्यांच्या हातून जर ज्ञानेश्वरीची रचना होत असेल तसे अपराधसुद्धा आपल्याकरता चांगलेच आहे. किंवा ज्यांच्या अपराधातून सुद्धा ग्रंथ तयार होतो तेच ज्ञानोबारांचे व्यक्तिमत्व आहे. ही मोठ्या माणसांची विनम्रता किती मोठी बघा. रचना तयार करतात ज्ञानेश्वरीची आणि म्हणतात काय, माझ्याकडून अपराध होत आहे. आणि आपल्याकडून एवढे अपराध होतात, आपण म्हणतो सेवेकरता घेतलेला अभंग हा माझ्या वक्तृत्वशैलीतून प्रगट झाला आहे. किती अपराध आहे आपले, तरी अपराध आपल्याला अपराध वाटत नाही. आणि त्यांनी ग्रंथ तयार केला तरी ते म्हणतात हा माझा अपराध आहे. परी अपराध तो अनेक आहे, जे मी गीतार्थ कवळू पाहे. जो की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून या ते अवधारा विनवला आहे. हा माझ्याकडून जरी अपराध घडत असेल, म्हणून या कारणामुळे ते अवधारा, ते म्हणजे माझं व्याख्यान नाही, जो मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे तो गीतेचा अर्थ आकलन झालेला योग्य आहे की नाही तो तुम्ही ऐका. योग्य असेल तर मान्यता द्या आणि जर चुकत असेल तर तिथेच मला थांबवा. ते अवधारा, तो अर्थ लक्ष द्या, ऐका. म्हणून मी आपल्याला विनंती करत आहे, तुमचं लक्ष नाही असं मला म्हणायचं नाही. तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्ष आहेच, पण यानंतर आता जो मी गीतेचा अर्थ प्रगट करणार आहे तो अर्थ यथायोग्य पद्धतीनं प्रगट होतो की नाही याकरिता माझी विनंती आहे, विनवल आहे. म्हणून अवधारा, ही अवधारा श्रवण करा याकरता ही विनंती आहे. कसा आहे गीतेचा अर्थ? आता या 67 ओवीपासून तर पुढे या 84 ओवीपर्यंत संपूर्ण गीतेचं आकलन करत असताना किती काठिण्य आहे ते ज्ञानोबा क्रमाक्रमाने पुढे सांगतात. हे अनावरण विचारिता वायाची धिमसा उपनला चित्ता. एरवी काय भानु तेजी खद्योता शोभा आथी. केट्टिटी भूचांचुवरी मापसुये सागरी. मिनेन त्यापरी प्रवर्ते येथ. ऐका आकाश गिमसावे तरी अनेक त्याहुनी थोर हो आवे. म्हणून अपाड हे आघवे निर्धारिता. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. हे नाम हे गीतार्थ. गीतेचा असणार अर्थ अनावर. अनावर म्हणजे आवरण्याकरता कठीण आहे. गीतेचा अर्थ जर आकलन करायचं असेल किंवा आवरायचं असेल तर याकरिता विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता असावी लागते, ज्याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात, जी जे अतीत, अनागत आणि वर्तमान काळाला जाणू शकते. मग अशा प्रकारची बुद्धिमत्ता असेल तर गीतेचा अर्थ आकलन करता येतो. आणि तसं पाहिलं तर हे अनावर आहे. पण याचा विचार न करता, न विचारिता वायाची, व्यर्थच धीमसा म्हणजे धैर्य माझ्या चित्तामध्ये निर्माण झाला आहे. वास्तविक हे माझ्या कक्षेच्या बाहेर आहे, पण असा मी कोणताच विचार केला नाही. मला मात्र असा धैर्य प्राप्त झालं की हे मी आकलन करू शकतो. पण काय करावं? ज्ञानोबा म्हणतात, एरवी भानु तेजी खद्यता काय शोभा अति. सूर्याच्या तेजासमोर काजव्याचा प्रकाश काही शोभा देऊ शकेल का? नाही. काजव्याचा प्रकाश
त्याच्याही पूर्ण शरीराला प्रकाश देऊ शकत नाही. काजव्याच्या प्रकाशाने फक्त काजव्याचं अर्ध शरीर प्रकाशित होतं, कारण त्याचा प्रकाशही मागच्या भागाला असतो, पुढे नसतो प्रकाश. तो काजवा उडताना पुढे चालतो आणि प्रकाश मात्र मागे राहतो. आणि असा प्रकाश घेऊन तो सूर्याची बरोबरी करू शकेल का? नाही. तसं गीतेचा अर्थ म्हणजे सूर्याचा प्रकाश आहे. आणि माझी अल्पबुद्धिमत्ता, या अल्पबुद्धिमतेनं काय मी त्या गीतेचा अर्थ करणार आहे? नम्रतेची भाषा आहे बरं, इथे ही नम्रता आहे. किंवा दुसरं उदाहरण की टिटभू चांचूवरी मापसुये सागरी मी नेनत त्या परिप्रवर्ते येत. टिटभू म्हणजे टिटवी. त्या टिटवीने समुद्राच्या एका कपारीमध्ये अंडी घातली. त्या समुद्राला पौर्णिमेमध्ये भरती आली, ते पाणी वाढलं आणि ते पाणी वाढल्यामुळं ते अंडी समुद्रात वाहून गेली. नंतर ओटी लागली, समुद्र गेला मागं सरकून. ती टिटवी आली आणि आल्यानंतर तिने पाहिलं की समुद्राला भरती आली आणि आपली अंडी समुद्राने नेली. तिने प्रार्थना केली, माझ्या पिलं जी आहे किंवा माझी जी अंडी आहे ती परत दे. समुद्राला कुठं आवाज येतो? त्याने तो आवाज ऐकत नाही, सोकून टाकीन तुला, शोषण करेल मी. आणि मग तिने आपल्या चोचीनं टिटबू चांचूवरी, त्या चोचीच्या माध्यमातून मापसुये सागरी, सागरामध्ये तिने आपली चोच घालावी, सागराचं माप घ्यावं आणि चोचीत मावेल एवढं पाणी बाहेर नेऊन टाकावं. काय करायचं त्याला? समुद्र उपसायचा आहे. समुद्र उपसायला सुरुवात केली. आता अथांग समुद्र कुठं आणि त्या टिटवीची असणारी चोच कुठं? समुद्राला सुकवू शकेल का? ज्ञानोबा म्हणतात मी नेनत, तशा प्रकारे मी न जाणता त्या परिप्रवर्ते येतं. हा गीता समुद्र आहे बघा, श्रीकृष्णोक्ती सागरा. आणि या समुद्राला मी आकलन करण्याकरता प्रयत्न करत आहे. एवढा मोठा हा माझा अपराध आहे. ऐका, आकाश गिमसावे, आकाशाला जर आपल्याला आपल्या कवळीमध्ये आणायचं असेल तर अनेक त्याहुनी थोर व्हावे. आकाश सगळ्यात मोठे बघा, अनंत ब्रह्मांड राहतात आकाशामध्ये. आणि त्या आकाशाला जर आपल्याला आलिंगन द्यायचं असेल तर आपल्याला आकाशापेक्षा जास्त मोठं व्हावं लागेल. तसं गीतेचा अर्थ जर आकलन करायचं असेल तर आपल्याला गीतेच्या अर्थाच्या तात्पर्यापेक्षा मोठं व्हावं लागेल, तरच त्याला गीतेचा अर्थ आकलन करता येईल. आणि ज्ञानोबाने त्यापेक्षा निश्चित मोठेच आहे. कारण गीता प्रगट करणारे, गीता ही कन्या आहे, तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गीता नावाच्या कन्येचे वडील आहेत. वडील मोठे असतात, कन्या लहान आहे. तसं ज्ञानोबा म्हणतात आम्हीसुद्धा भगवान महाविष्णूचे अवतार आहेत की नाही, म्हणून तेच या ग्रंथाचं चांगल्या प्रकारे व्याख्यान करू शकतात. म्हणजे ज्या कृतीची रचना करायची आहे त्यापेक्षा वक्ता मोठा असावा लागतो. म्हणून अभंग घेता असताना आपल्या अधिकारानुसार घेतले पाहिजे. ऐका, आकाश घेवसावे तरी अनेक त्याहुनी थोर व्हावे, त्यापेक्षा मोठं झालं पाहिजे. आणि मनवणी अपाड हे आघवी निर्धारिता, या सगळ्यांचं निर्धारण केलं तर हे सगळंच्या सगळं माझ्यापेक्षा अपाड म्हणजे अशक्य आहे. मग ज्ञानोबा जर अशक्य असेल तर तुम्ही रचना का करता? त्याचं कारण माझ्याकरता अशक्य आहे, माझ्या निवृत्तीनाथांकरता काहीच अशक्य नाही आणि त्यांचा मला आधार आहे, म्हणून मी रचना करत आहे. असा भाव आपण पुढे पाहू. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.